नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज आपण सोरियासिसवर चर्चा करणार आहोत। खूप कॉमन आहे आणि आपण सर्वांनी नक्कीच कुठे ना कुठे कधी ना कधी हे ऐकलं असेल सोरियासिस। तर सोरियासिस हा एक स्किन डिसीज आहे, हा एक चर्मरोग आहे ज्याचे कारण जे आहे हा जेनेटिक मेन त्याचं रिझन असते बघा, की ज्याच्यामध्ये कुठेतरी हेरिडिटरीसुद्धा कॉज असू शकते, जेनेटिक कॉज असू शकते किंवा कुठेतरी काहीतरी ट्रिगर फॅक्टर त्याला मिळालं तर त्याच्यामुळे हा सोरियासिससारखा आजार हा उद्भवू शकतो। तर हा कशामुळे होतो, याचं काय कॉज आहे, तर जेनेटिक रिझनमध्ये पुष्कळ वेळा याच्यामध्ये बघायला मिळतं की दिस इज अ ऑटोइम्युन डिसीज। म्हणजे याच्यामध्ये काय होतं की जे आपल्या बॉडीचे जे फायटिंग हेल्दी सेल आहेत, जे फायटिंग सेल ज्यांना म्हणतो आपण, म्हणजे जेव्हा एखादा आजार आपल्या शरीरामध्ये एंट्री करतो तर त्याला फाईट करण्यासाठी जे सेल्स असतात, फायटिंग सेल्स असतात, तर हे जे सेल्स आहेत हे आपल्याच बॉडीच्या हेल्दी सेल्सवर, स्किनचे जे सेल्स असतात त्याच्यावर अटॅक करतात। जे हेल्दी स्किन सेल्स आहे त्याच्यावर फायटिंग सेल्सनी अटॅक केल्यामुळं काय होतं की जे आपले सेल्स आहेत स्किनमधल्या, याचं खूप जास्त फास्ट ग्रो व्हायला लागतं। म्हणजे नॉर्मली ज्या पद्धतीने आपली स्किनची जे सेल्स असते, ज्याची जी ग्रोथची एक स्पीड असते त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये ह्या आपल्या स्किनच्या सेल्स आहे ह्या जास्त प्रमाणामध्ये तयार व्हायला लागतात। तर आपण बघतो सोरियासिस कसं असतं दिसायला, की त्याच्यामध्ये पॅचेस येतात, कोणाला गोल गोल येतात, रेडिश पॅचेस येतात, कोणाला व्हाईटिश असतात, चट्टे येतात आणि ही जी त्वचा असते आपली ही जाड जाड होत जाते, कारण तिथे आपले जे सेल आहे त्या स्किनचे हे जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतात। तर मग त्याच्यावरून पांढरी कोस निघल्यासारखं होते, एकदम शायनी रेड आणि त्याच्यावरती पांढरी कोस, असं सिल्वर कलरचे किंवा व्हाईटिश कलरचे कोस त्याच्यावरून निघते। तर मोस्ट कॉमन ज्या साईट आहेत बघा याच्या, तर हे तुम्हाला एल्बोजला होऊ शकते, तुमच्या एल्बोजमध्ये, तुमच्या नी जॉईंटला तुम्हाला दिसू शकते, तुमच्या ट्रंकवर ते तुम्हाला दिसू शकते। मोस्ट कॉमन परत साईट आहे स्काल्पमध्ये, म्हणजे डोक्यामध्ये। मॅक्झिमम माझ्याकडे येणारे जे पेशंट आहे बघा, याच्यामध्ये स्काल्पचं सोरियासिस असणारे पेशंटचं प्रमाण जास्त आहे। याची सुरुवात हे कुठेतरी स्काल्पमधून होते, मग हळूहळू बॉडीवर खाली खाली उतरत जाते। कोणाला चेस्टवर येतं, ट्रंकवर राहते, हातांना राहतं, पण मोस्टली तुमच्या एल्बोमध्ये आणि नी एरियामध्ये ते जास्त राहतं। अशी जाडजाड त्वचा होते, रेडिश किंवा पिंकिश पॅचेस असतात, त्याच्यावरती पांढरी कोस निघते, आपण थोडं काढलं तर खट्टी पकडल्यासारखं ते निघते। तर हे त्याचे सिम्पटम्स आहे। आपण काही क्रीम वगैरे लावता, अनेक पेशंट येतात, आम्ही खूप साऱ्या औषधी 10-10, 15-15 वर्षापासून घेत आहोत। काही ॲसिडयुक्त क्रीम्स येतात, काही स्टिरॉइडयुक्त क्रीम्स येतात, ज्या लावल्यानंतर त्यांना काही दिवस ते बरं राहतं। अनेक पेशंटचं मी टाकत असते बघा व्हिडिओज तुम्हाला, पामोप्लांटर सोरियासिस, की जे तुम्हाला तळ हाताला आणि तळ पायाला होतं। म्हणजे ही आपली जी स्किन आहे ही खूप ओव्हर ग्रोथ होते, मग ती वाढल्यानंतर काय होतं की इथं भेगा पडायला लागतात आणि अशी कोस निघत जाते आणि तुमची त्वचेला, त्या तळ हाताला तळ पायाला भेगा पडतात, चिरा पडतात खूप। तर अशा केसेसमध्ये काय होते बघा, तुम्ही जर कुठल्या ॲसिडयुक्त क्रीम वापरल्या किंवा तुम्ही स्टिरॉइड बेस काही क्रीम यूज केल्या तर ती फक्त वरची लेअर जी आहे ती तुमची जाळत नेते, म्हणजे तुम्हाला ती जी ग्रोथ एक्स्ट्रा झालेली आहे स्किनची ती तुमची कमी होते, परंतु जी तुमच्या शरीराची बॉडीची टेंडन्सी आहे की ती रिग्रोथ होण्याची, ती तुम्हाला परत तशीच सुरू होणार, कारण तुमच्या बॉडीचे फायटिंग सेल्स तुमच्या हेल्दी स्किन टिश्यूजवरती, सेल्सवरती ते अटॅक करत आहे। तर याच्यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन एकदम बेस्ट, कारण होमिओपॅथीचं मूळच म्हणजे फंडामेंटलच आमचं ते आहे की होमिओपॅथीच्या मेडिसिन्स तुमचं इम्युन सिस्टीम वाढवण्याचं काम करतं। म्हणजे एकदा जर तुमची इम्युनिटी वाढली तर ॲटोमॅटिक तुमचे जे हेल्दी फायटिंग सेल्स आहे हे तुमच्या बॉडीच्या हेल्दी स्किनच्या सेल्सवर अटॅक करणार नाही, ते थांबून जातील। तर म्हणजे काय होईल, जी रिग्रोथ, जी एक्स्ट्रा ग्रोथ होत आहे खूप जास्त प्रमाणामध्ये, फास्टर स्किनची जी ग्रोथ होत आहे ही ॲटोमॅटिक तिथे थांबणार। आपल्याला ही जी होणारी ग्रोथ आहे ही थांबवायची आहे, जी झालेली आहे त्याला फक्त तात्पुरतं आपण जर प्लेन करू तर ते परत वाढ जशाला तशीच होणार। तर त्याचं जे मूळ आहे, त्याचं जे कारण आहे की तुमच्या इम्युन सिस्टीम स्वतःची इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवून तुमचे जे सेल्स आहे, जे फायटिंग सेल्स आहे, त्याला नॉर्मली ते कसे काम करतील याच्यासाठी आपण जर ट्रीटमेंट घेतलं तर हे जोपर्यंत आपण पोटातून औषध घेणार नाही तुमचा हा आजार जडापासून जाणार नाही। बाहेरून तुम्ही कितीही लावा, हळूहळू जसं बघा सोरियासिस हे क्रॉनिक होत जातं, याचे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहे। तुम्हाला सोशलीसुद्धा त्याच्यामध्ये खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावं लागतं। काही पेशंटला सोरियाटिक आर्थरायटिस, म्हणजे ह्या सोरियासिससोबत आर्थरायटिससुद्धा त्रास होतो, की खूप जास्त जॉईंट पेन राहतं, प्रत्येक सांध्यांमधून खूप सारं कोस निघते। काही आमच्याकडे मदत पेशंट होते, एक पेशंट होते माझ्याकडे मोरगाव अर्जुनकडे, केशोरी आहे तिथचे, त्यांना एवढं सिव्हिअर सोरियासिस होतं की ते पेशंट बसल्याच त्यांचं बॉडीची स्केल पूर्ण अशी पडत होती अक्षरशः खाली।
तर हे सोरियाटिक आर्थरायटिससोबत खूप सिव्हिअर पेन, त्यांना सकाळी उठल्याबरोबर हे बोटं पूर्ण त्यांचे अकडून गेलेले होते, बोटं सरळ नव्हते होत, सगळे जॉईंट्स असे अकडून गेले, हात सरळ करायला त्यांना त्रास होत होता. हे हळूहळू होणारे त्याचे कॉम्प्लिकेशन्स असू शकतात. म्हणून आपल्याला जर सोरियासिससारखा आजार असेल तर आपण लवकरात लवकर त्याचं ट्रीटमेंट घेऊन लवकर त्याच्या मुळासोबत तुमची बॉडीची इम्युनिटी वाढून सोबत तुम्हाला प्रॉपर डाएट घेणं खूप आवश्यक आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी होमिओपॅथिक मेडिसिनसोबत तुम्हाला योग्य आहार, म्हणजे तुम्ही जर बरोबर फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रूट्स म्हणा, तुमचा डाएट जर तुम्ही बरोबर घेत असाल, जंक फूड खाणं बंद केलं पाहिजे. अँटीऑक्सिडंट्स तुमच्या बॉडीला जेवढं मिळेल तेवढं चांगलं असतं. व्हिटॅमिन डी त्याच्यामध्ये खूप आवश्यक आहे, तर थोडं उन्हात बसलं पाहिजे. जर तुमचं नसेल जमत तर तुम्ही व्हिटॅमिन डीचं मेडिसिन सप्लिमेंटरी म्हणून आपण सोबत घेऊ शकतो. सोबत तुम्हाला योग्य योगा रोज जर तुम्ही 15 ते 20 मिनिट देत असाल तर तुम्ही सोरियासिससाठी अनुलोम विलोम आहे, एकदम बेस्ट योगा आहे सोरियासिससाठी. म्हणजे तुमच्या श्वासाचा व्यायाम आणि कपालभाती हे 2 जर योगा तुम्ही प्रॉपर विथ होमिओपॅथिक ट्रीटमेंट जर तुम्ही योगा आणि प्रॉपर डाएट जर ठेवत असाल, नक्कीच तुम्ही सोरियासिससारख्या आजारापासून मुक्तता मिळू शकता. थँक्यू. धन्यवाद.